श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनानिमित्ताने मी 7 दिवसाचं पारायण केलं होतं. 11 मार्चपासून ते 17 मार्चपर्यंत 7 दिवसाचं पारायण केलं. त्याची आज सांगता आहे. आज मी माझ्या श्री स्वामी समर्थ सारामृत पारायणाच्या शेवटच्या दिवसाचा अनुभव तुमच्यासमोर शेअर करणार आहे. आज सकाळ खूप खास होती. मी लवकर उठले, घर आवरलं आणि मन शांत करून स्नान केलं. स्नानानंतर सर्वप्रथम देवघरात जाऊन पूजा केली, तुळशीची पूजा केली आणि सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केला. त्या क्षणी मनात खूप सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. यानंतर मी स्वामींच्या स्मरणात बसून आजचं वाचन पूर्ण केलं. सर्वप्रथम माळा जपून नंतर वाचनास सुरुवात केली आणि हे 7 दिवस रोज वाचन करत होते. पण आज शेवटचा दिवस असल्यामुळे वाचन पूर्ण झाल्यावर मी नैवेद्यासाठी तयारी सुरू केली. मी आज प्रेमाने खीर, पुरी, भात, वरण, भाजी बनवली. प्रत्येक पदार्थ करताना मनात एकच भावना होती. स्वामींचं हे वाक्य नक्की लक्षात ठेवा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. प्रत्येक संकटात पाठीशी उभे असणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांची अनुभूती खूप वेगळी आहे. फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी सेवा करा.